आता पाहूया राज्यातल्या पाऊस पाण्यासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीला पुन्हा पूर, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, रामकुंड परिसरातील अनेक मंदिरं पाण्याखाली। धुळ्यात जोरदार पाऊस, भात नदीला मोठा पूर आल्याने धंदाणे आणि तिसगावचा संपर्क तुटला। शाळकरी विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांचे हाल। बुलढाणा जिल्ह्यात दमदार पाऊस, अनेक नदी नाल्यांना पूर। सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी ते सोनोशी रस्ता काही काळासाठी बंद। सातारा शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी। हवामान विभागाकडून जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। नंदुरबारमध्ये पावसाची संततधार। पावसामुळे नदी नाल्यांना पूर, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता। गोंदिया जिल्ह्यात पावसाची रिपरिप। पावसामुळे धरण साठ्यात मोठी वाढ। पुजारी टोला धरणाच्या 6 गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू। कोल्हापूरच्या राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले। धरणातून 7000 क्युसेक वेगाने भोगावती नदीत विसर्ग सुरू। सध्या धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती। जायकवाडी धरणातील पाणी पातळी 39.56%वर। नाथसागर जलाशयात नाशिक विभागातून पाण्याची वेगाने आवक सुरू। नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्गामुळे सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने वाहण्यास सुरुवात। धबधब्याला रौद्ररूप।